श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकानं वेळ बदलत असते असं सगळेच म्हणतात, पण खरी गोष्ट ही आहे की वेळ बदलण्यासाठी आपल्याला स्वतःला सुद्धा बदलावं लागतं. कुंभ राशीच्या लोकांसाठी मे 2026 हा महिना आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार. की संघर्षाचा साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू असताना तुमच्या राशीत बसलेला राहू तुम्हाला रातोरात श्रीमंत करणार, की तुमच्याकडून अशा काही चुका करून घेणार ज्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. जर तुम्हाला वाटत असेल की सगळं काही नशिबानंच होतं तर थांबा, कारण या महिन्यात तुमचं नशीब नाही तर तुमची एक चतुराई तुमचं भविष्य ठरवणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात एक अशी गोल्डन विंडो उघडत आहे जी पुन्हा लवकर येणार नाही. 14 मे पूर्वी असं काय घडणार आहे ज्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच तयारी करायची आहे. मालमत्ता, गुंतवणूक, करिअर मध्ये मोठी झेप घेण्यासाठी हीच ती योग्य वेळ आहे का? पण मित्रांनो, सावधान. तुमच्या बोलण्यातील एक छोटासा कडवटपणा तुमचं बनत असलेलं कामाचा विचका करू शकतो. तुमचे शत्रू शांत आहेत की तुमच्या चुकीच्या पावलाची वाट पाहत आहेत, हे आज आपण या व्हिडिओत सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा गुप्त उपायही सांगणार आहे जो साडेसातीचा प्रभाव कमी करून तुमच्या प्रगतीचे बंद दरवाजे उघडेल. कौटुंबिक वादापासून ते नोकरीतील त्रासापर्यंत प्रत्येक संकटावर मी महिन्यात काय उत्तर असेल. तुमची रस कुंभ असेल तर हा व्हिडिओ चुकूनही मिस करू नका, कारण अर्धवट माहिती घेऊन मे महिन्यात पाऊल टाकणं महागात पडेल. चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचा संपूर्ण लेखाजोखा. तर कुंभ राशीच्या जातकांनो, मे 2026च्या सुरुवातीलाच तुमच्या प्रथम स्थानी बसलेला राहू तुम्हाला कमालीची वैचारिक गती आणि विलक्षण चतुराई देणार आहे. 1 मे रोजी येणारी वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी मानसिक ऊर्जेचा नवा स्रोत घेऊन येईल, ज्यामुळे तुमची अनेक दिवसापासून रेंगाळलेली कामं मार्गी लागतील. साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू असताना तरी राहूची स्थिती तुम्हाला स्मार्ट वर्क करण्यासाठी प्रवृत्त करेलच. मात्र शनी आणि मंगळाची युती दुसऱ्या स्थानी असल्यामुळे तुमच्या वाणीत एक प्रकारचा कडवटपणा येऊ शकतो, जो घरातील शांतता भंग करू शकतो. त्यामुळे बोलताना विचार करूनच बोला. कुंभ राशीच्या जातकानो, 5 मे रोजी येणाऱ्या संकट चतुर्थीला तुम्हाला तुमच्या रागावर आणि घाईघाईत निर्णय घेण्याच्या वृत्तीवर विशेष ताबा ठेवावा लागेल. या दिवशी गणपती बाप्पाची उपासना केल्यास तुमच्या मार्गातील अडथळेही दूर होतील. पण तुमची चतुर्बुद्धी इतरांना कमी लेखण्यासाठी वापरू नका, अन्यथा वादात अडकाल. त्यासोबतच आरोग्याच्या बाबतीत 15 मे पर्यंत सावध राहण्याची गरज आहे. शनी मंगळाच्या प्रभावामुळे उष्णतेचे विकार किंवा पोटाच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. या काळात तुम्ही तुमच्या दिसण्यावर व त्वचेच्या स्किन आरोग्यावर खर्च करण्याची शक्यता असली तरी बाहेरील खाण्यावर नियंत्रण ठेवणे तुम्हाला अधिक गरजेचं आहे. कुंभ राशीच्या जातकानं, 16 मे रोजी येणारी अमावस्या सुद्धा तुमच्या संयमाची खरी परीक्षा घेणारी ठरेल. या दिवशी चंद्रबळ कमी असल्यामुळे तुमची मानसिक चल वाढू शकते. त्यामुळे कोणतेही मोठे किंवा धाडसी निर्णय घेणं या दिवशी टाळलेलंच बरं. राहू तुम्हाला शॉर्टकट वापरून यश मिळवण्याचा मोह घालेल, पण शनी तुम्हाला कष्टाशिवाय फळ मिळणार नाही याची जाणीव करून देईल. स्वतःला शांत ठेवण्यासाठी या दिवशी थोडा वेळ ध्यानधारणा देखील करा. हा पहिला पंधरवाडा तुमची शारीरिक क्षमता आणि मानसिक चपळता याचा कस पाहणारा असेल, जिथे सावध राहूनच तुम्हाला पुढे जायचंय. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानं, मे महिन्याच्या मध्ये तुमच्या करिअरमध्ये अत्यंत क्रांतिकारक ठरणार आहे. विशेषतः 11 मे नंतर जेव्हा तुमचा दशमेश मंगळ स्वरातील म्हणजे मेष राशीत प्रवेश करेल, तेव्हा तुमच्या कामात एक वेगळीच ऊर्जा आणि आत्मविश्वास पाहायला मिळेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत किंवा ज्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी प्रमोशनची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या जॅकपॉटपेक्षा कमी नाही. तुमच्या पराक्रमात वाढ होईल आणि तुम्ही कठीण कामेही सहजासहजी पूर्ण कराल. मात्र लक्षात ठेवा की 14 मे पूर्वी महत्त्वाचे व्यावसायिक व्यवहार असो किंवा करारावर स्वाक्षरी करणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. कुंभ राशीच्या जातकानं, या मे महिन्यामध्ये केवळ ऑफिसमध्येच नाही तर तुमच्या घरातही आनंदाच्या लहरी उमटताना दिसतील. चतुर्थ स्थानी असलेला शुभ ग्रहाच्या प्रभावामुळे घरातील वातावरण प्रफुल्लित राहील. बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेले एखादे मंगल कार्य किंवा कौटुंबिक सोहळा या महिन्यात पार पाडण्याची दाट शक्यता आहे. कदाचित नवीन वाहन खरेदी करणं किंवा घराच्या नूतनीकरणाचे बेत आखले जातील.
कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळेल आणि त्यांच्या आशीर्वादानेच घरातील एखादा मोठा आर्थिक अडथळा सुद्धा दूर होईल. हा काळ तुमच्या कौटुंबिक नात्यामध्ये गोडवा निर्माण करणार आहे. कुंभराशीचं जातकानं व्यवसायात असलेल्या लोकांसाठी सुद्धा महिना विस्तार करण्याचा काळ आहे. तुमची कार्यक्षमता वाढल्यामुळे नवीन बाजारपेठांवर काबीज कराल तुम्ही. विशेषतः जर तुमचा व्यवसाय तांत्रिक, लोखंड, तेल किंवा परदेशी व्यापाराशी संबंधित असेल तर तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. त्यासोबतच घरात लहान मुलाच्या यशाच्या बातम्यामुळे उत्साहाचे वातावरण राहीलच आणि साडेसाती सुरू असली तरी तुमच्या कष्टाला नशिबाची भक्कम जोड मिळाल्यामुळे घरामध्ये शांतता, समृद्धीचा वास राहील. या आनंदाच्या काळात स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कुंभराशीच्या जातकानो, या मे महिन्यात तुमचं नशीब सोन्यासारखं चमकणार, पण त्यासाठी तुम्हाला वेळेचं भान ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. भाग्य शुक्र आपल्या राशीतील अतिशय मजबूत स्थितीत असल्यामुळे 14 मे पूर्वी तुमच्या आयुष्यात नशिबाचे दारे उघडणार आहेत. या काळात तुम्ही ज्या कामात हात घालाल तिथे तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. शेअर मार्केट असो, म्युच्युअल फंड असो किंवा इतर कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. साडेसातीचा प्रभाव असला तरी गुरुग्रहाची शुभ दृष्टी तुमच्या धनस्थानावर असल्याने पैशाची कमतरता भासणार नाही. फक्त आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्याकडे कल ठेवा. कुंभराशीच्या जातकानं जर तुम्ही नवीन घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल किंवा जमिनीचे व्यवहार करायचे असतील तर महिन्याचा पूर्वार्ध तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. तुमचे भाग्य तुम्हाला साथ देत आहे, त्यामुळे सरकारी कामे किंवा अडकलेली जुनी येणी या काळात वसूल होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याचे संकेत ग्रहतारे देत आहेत. मात्र 16 मेच्या अमावस्येच्या आसपास कुणालाही मोठे कर्ज देऊ नका किंवा जामीन राहू नका. तुमचं नशीब तुम्हाला संधी देईल, पण ही संधी पकडण्यासाठी तुमची आर्थिक शिस्त आणि नियोजन चोख असणे आवश्यक आहे. कुंभ राशीच्या जातकानो, या महिन्यात तीर्थयात्रेचे किंवा धार्मिक प्रवासाचे योग प्रबळ आहेत. नशिबाची साथ अधिक मजबूत करण्यासाठी एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा किंवा धार्मिक कार्यात सहभागी व्हा. तुमच्या राशीचा स्वामी शनी दुसऱ्या स्थानी असल्याने बँक बॅलन्स वाढवण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतीलच. परदेशाची संबंधित व्यवसाय असो किंवा ऑनलाईन कामातून मोठी कमिशन मिळण्याचे योग आहेत. हा महिना तुमच्यासाठी कमाईचा महिना ठरणार, त्यामुळे आळस झटकून कामाला लागा आणि भाग्याने दिलेल्या सुवर्ण संधीचा भरपूर फायदा घ्या. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानं, या महिन्यात तुमचे वैयक्तिक नातेसंबंध एका नाजूक वळणावर असू शकतात. 7व्या स्थानी असलेला केतू जोडीदारासोबतच्या नात्यात विनाकारण अंतर निर्माण करू शकतो. कदाचित मित्रांनो, तुम्ही जोडीदाराच्या छोट्या छोट्या चुका शोधण्यात वेळ घालवाल, पण लक्षात ठेवा की सर्व ग्रहाच्या स्थितीमुळे हे घडत आहे. मुलाच्या बाबतीत मात्र हा महिना अतिशय आनंदाचा असेल. मुलाच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये मोठी प्रगती झाल्याने तुमचे मान अभिमानाने वर येईल. जे दाम्पत्य संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी गुरुग्रहाचा आशीर्वाद शुभ वार्ता घेऊन येईल. कुंभ राशीच्या जातकानो, साडेसातीचा काळ सुरू असताना प्रत्यक्ष महादेव तुम्हाला सावध करण्यासाठी खास 3 संकेत देत आहे, ज्याकडे चुकूनही अजिबात दुर्लक्ष करू नका. पहिला संकेत, जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पांढरा बैल, नंदी किंवा शिवलिंगाचे दर्शन होत असेल तर समजा तुमची कठीण वेळ संपत आली आहे. दुसरा संकेत, जर या महिन्यात तुमच्या घरात अचानक पिंपळाचे झाड उगवलं किंवा घराच्या आसपास मोर दिसला तर तुमच्यावरील संकट टळल्याचा इशारा आहे. आणि तिसरा संकेत, महत्त्वाच्या कामाला बाहेर पडताना जर तुम्हाला मंदिरातील घंटेचा नाद ऐकू आला किंवा एखादा साधू पुरुष समोर आला तर समजून जा की महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि ते काम नक्कीच पूर्ण करेल. कुंभराशीच्या जातकानो, या महिन्यात तुमचे प्रेम संबंध टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला थोडं नम्र व्हावे लागेल. संशयाचं भूर डोक्यातून काढून टाकावं लागेल, कारण केतू तुमच्या मनात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या मुलाच्या प्रगतीसाठी हा काळ पायाभरणीचा आहे, त्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करा. महादेवाचे हे संकेत तुम्हाला येणाऱ्या मोठ्या संकटापासून वाचू शकतात. म्हणूनच या काळात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुरू ठेवा. साडेसाती असली तरी ज्याच्यावर महादेवाची कृपा असते त्याचं कुणीही वाकळं करू शकत नाही, हे नेहमी मात्र लक्षात ठेवा. त्यासोबतच
कुंभ राशीच्या जातकानो मे 2026चा संपूर्ण महिना तुमच्यासाठी संधी आव्हाने याचं मिश्रण घेऊन आलाय. साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी या महिन्यात काही विशेष उपाय करणे अनिवार्य सुद्धा आहे. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला तीळ घातलेले पाणी अर्पण करावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तुमच्या राशीचा स्वामी शनी असल्याने ओम प्री प्रो शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास तुमच्या मानसिक त्रासात मोठी घट होईल आणि करिअरमध्ये अडथळे सुद्धा दूर होतील. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानं बुध ग्रहाच्या शुभ फळासाठी दर बुधवारी गणपती बाप्पाला 21 दुर्वाची जोडी अर्पण करावी. विशेषतः 5 मेच्या संकट चतुर्थीला लाडूचा नैवेद्य दाखवून गरिबांना अन्नदान केल्यास तुमच्या धन लाभाचे मार्ग मोकळे होतील. राहूच्या भ्रमातून वाचण्यासाठी आणि स्थिर बुद्धीसाठी महादेवाचा जलाभिषेक करताना त्यात थोडे काळे तीळ टाकावे. हे छोटे पण प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता काढून टाकतील आणि तुम्हाला आत्मबळही देतील. गाईला हिरवा चारा किंवा गुळपोळी खाऊ घालणे हे तुमच्या कौटुंबिक शांततेसाठी अत्यंत फलदायी आहे. कुंभ राशीच्या जातकानो या महिन्याचा निष्कर्ष असा आहे की तुम्ही जेवढे शांत संयमी राहाल तेवढेच अधिक यश तुम्हाला मिळेल. 14 मेच्या पर्यंतचा काळ गुंतवणुकीसाठी वापरा, तर 11 मे नंतरचा काळ करिअरमध्ये झेप घेण्यासाठी वापरा. शंका आणि संशयाला बाजूला सारून महादेवाच्या संकेतावर विश्वास ठेवा. हा महिना तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा असला तरी कष्टाचे फळ मात्र नक्कीच तुम्हाला देईल. जर तुम्ही हे उपाय मनोभावे केले तर साडेसातीचं सावट असूनही तुम्ही या महिन्यात विजयाचा झेंडा नक्कीच फडकाल. तर कुंभराशीच्या जातकानं मे 2026 हा महिना तुमच्यासाठी यशाची नवी कवाडं उघडणारा ठरव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, ग्रहतारे आपल्याला दिशा दाखवतात, पण कष्टाची आणि श्रद्धेची जोड असेल तर नशीब नक्कीच चक्र फिरतं. जर तुम्हाला या माहितीचा थोडा जरी फायदा झाला असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा. तुमचं एक लाईक आम्हाला असे सखोल अभ्यासपूर्ण भविष्य सांगण्यासाठी प्रेरणा देतं. आणि हो, तुमची श्रद्धा किती गाढ आहे हे जगाला दाखवून द्या. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेनं हर हर महादेव नक्की लिहा. असं म्हणतात की महादेवाच्या नावातच सर्व संकटाचा नाश करण्याचं सामर्थ्य आहे. महादेव तुमच्यावरती आपली कृपा ठेवावी आणि तुमचे सर्व संकट दूर व्हावी हीच माझी मनापासून इच्छा. अशाच प्रकारे तुमच्या राशीबद्दल अचूक भविष्य, ज्योतिषशास्त्रातील गुपित आणि जीवनातील संकटावर मात करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, ज्यांच्याही आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरावा. श्रद्धा ठेवा मित्रांनो, भक्ती करा, महादेव सर्व काही ठीक करतीलच.